नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आमच्या दारातील केळीच्या झाडाचे केळीचे चिप्स. आम्ही नेहमीच बाजारातून विकत केळीचे चिप्स आणतो आणि खूप पैसे खर्च होतात. पण आज मिस्टर मला म्हणाले की मला दारातल्या झाडाचे केळीचे चिप्सच पाहिजे. आज रविवार आहे, माझ्याकडे वेळ आहे, तर आज आपण केळीचे चिप्स बनवून बघूया. या जवळ जरा काढायला मदत करा. जमते का तुला? बघ, जशी घड पाडून पूर्ण व्यवस्थित काप. अगं हे घे, आण मी देतो काढून. हे धर तू, तुला नाही जमत. होई कोण कहाँ से आते हैं? असं करायचं. हवंय असं घेतलं की असं निघते बा पाय. बरं झालं, ते कुकडच काढून राहिली. हे बघ, असं धरण कापणं जाते. तर प्रत्येकाच्या घरात नेहमी सर्वांना उपवास असतात, आमच्या घरात तर असतातच. तर हे केळीचे चिप्स बनवून ठेवले तर ते आपल्याला उपवासात उपयोगी सुद्धा पडतील. केळी आता काढून घेतली झाडाची. बघा, हे एवढी एवढी मोठी केळी आपल्या झाडाला आली आहे. आता ही केळी आपण धुवून घेऊया. मस्त केळी आहे. ही केळी आता आपण धुवून घेतोय. घेतलेली आहे बघा. चिकट पाणी काढतो आम्ही, कारण ते चिकट हाताला लागते म्हणून धुवून घ्यायचे. आता आपली केळी धुवून झाली. आता केळी आपण सुकवून घेऊ, म्हणजे पुसून घेऊ आणि मग सोलून घेऊ. आपण बाहेर काढू. बघा, आपण बघू किती केळी आहेत. आपण ही झाडाची काढली आहेत, चांगली धुवून घेतली आहे. आता ह्याचे ना डाग पडतात म्हणून हा कपडा टाकतो. बघा, 2 4 6 8 9 केळी आहेत. आता आपण ही सोलून घेऊया. सोलून घ्यायच्या अगोदर आपण एक कपडा घेऊया मांडीवर, म्हणजे सोलताना जे पण चिकट पाणी जे अंगावर पडते त्याचे डाग निघत नाही साडीवरचे. त्यामुळे आपण कपडा घेतलाय मांडीवर. अशी चाकूने पूर्ण साल आपण काढून घ्यायची. किती भारी दिसतात बघा केळी. कोणाच्या दारापुढे असेल तर सांगा आम्हाला. आमच्या दारापुढे आहे मोठं झाड. 1 वर्षामध्ये 2-3 वेळा तरी आम्ही केळी खातो पिकलेल्या. वेफर करून बी बनवतो. पण आज आम्ही मध्ये आलेलो आहोत, त्याला बाबा याची वेफर बनवू. हे बघा, आपली केळी आता सोलून झाली. आपण वेफर करायला सुरुवात करू. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू करू, त्यात तेल टाकू. आपलं तेल गरम होईपर्यंत आता आपण या वाटीमध्ये 1 वाटी पाणी घेतलंय. आता आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकू. आपण हळद नाही टाकणार आहे, कारण आपल्याला हे वेफर उपवासाला सुद्धा खायचे, त्यामुळे आपण वेफर मध्ये हळद नाही, फक्त मीठ घालणार. मीठ मिक्स करून घेऊ. आता आपलं तेल गरम झालं आहे. आपण गॅसचा फ्लेम बारीक करून घेणार आहे आणि आता आपली जी केळी किसायची, म्हणजे वेफरची जी किसणी असते त्या किसणीने आपण वेफर्स कढईमध्ये काढून घेणार आहोत. आपलं केळ मोठं आणि जाड असल्यामुळे एका वेळी माझ्या कढईमध्ये तरी एकच केळीचे वेफर्स एका वेळी मावणार आहेत. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही मोठी कढई सुद्धा वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर छोटी छोटी केळी असतील तर एवढ्या साईजच्या कढईमध्ये तुम्ही एका वेळी 2 केळीचे सुद्धा वेफर्स करू शकता. वेफर्स टाकताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका, म्हणजे हाताला तुमच्या लागणार नाही, नाहीतर हात सुद्धा तुमचा वेफर्स सोबत सोलून जाईल. तर ह्याची काळजी घ्या. आपल्याला कुठलीही दुखापत न होता आपल्याला वेफर्स करायचे आहेत. आपले वेफर्स टाकून झाले की आपण आपल्या गॅसचं फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवणार आहे. आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही आहे. आपल्याला वेफर्स जाळायचे नाही. तेल एकदम गरम झालं तर ते वेफर्स एकदम लगेच काळे काळे होतील, आतमधून शिजणार नाही. तर आता आपण चेक करतोय. बघा, वेफर असे कडक कडक होत जात आहेत. आता थोडेफार वेफर्स आपल्याला हलवून घ्यायचे आहेत, खालीवर करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडून वेफर चांगले कडक होतील. बघा, आता वेफर्स थोडे कडक झालेत. आता आपण त्यामध्ये मिठाचे पाणी सोडणार आहोत. 1 चम्मच
त्यानंतर दुसरा चम्मच, त्यानंतर 2.5 चम्मच. कारण हे फर्स्ट वाले वेफर्स आहेत. पहिल्यांदा आपण तेलात टाकलेले वेफर्स. जेव्हा आपण दुसरे वेफर्स तेलात टाकतो हे काढल्यानंतर, त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला 1 चमचा मिठाचं पाणी सोडायचं आहे. नाहीतर वेफर्स खारट होतील, कारण पहिलेही मिठाचं पाणी तेलामध्ये विरघळलेलं असतं. आता छान असे वेफर आपल्याला मीडियम गॅसवर होऊ द्यायचे आहेत. कंटिन्यू वेफर्स हलवत राहायचे आहेत, नाहीतर काही वेफर्स जळतील, काही वेफर्स असेच राहतील. बघा आता छान आपले वेफर्स असे तयार झालेले आहेत. किती छान ब्राउनिश तयार झालेले आहेत आपले वेफर. आता ते आपण एका प्लेट्समध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे टिश्यू पेपर असतील तर तुम्ही टिश्यू पेपरवर, कॉटनच्या कपड्यांवर ते वेफर्स काढू शकता, जेणेकरून तेल पूर्ण सुकून जाईल. पण तेही नसेल, तुम्ही साध्या स्टीलच्या प्लेटमध्ये जरी ते वेफर्स काढून घेतले तरी ते पूर्ण तेल शोषून घेतात. काहीच वेळानंतर तुम्हाला दिसेल की त्यात काही तेल नाही आहे. पूर्णपणे असं ऑइल फ्री वाटेल तुम्हाला ते. आपण जी नवकेळी घेतलेली त्याचे हे वेफर तयार आहेत. आपण उपवासासाठी हे खाऊ शकतो. जर तुम्हाला उपवासासाठी नको असतील, असेच खायला हवे असतील, तर तुम्ही त्याच्यात हळद सुद्धा टाकू शकता. तुम्ही बघू शकता की वेफर किती कुरकुरीत झालेत. तुम्हाला आमचे केळीचे वेफर कसे वाटले? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.